स्टील सेंटर दुकानाला भीषण आग। येथील जय हनुमान स्टील सेंटर दुकानाला आज सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागून 4 जण मृत झाले। या भीषण आगीत दुकान मालक विष्णू पांडुरंग जोशी वय वर्ष 47, त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी वय वर्ष 42, मुलगी प्रियांका योगेश इंगळे वय वर्ष 25 आणि नात सृष्टी योगेश इंगळे वय वर्ष 2 या चौघांचा होरपळून मृत्यू झाला। सावकारनगरमध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या 3 मजली इमारतीत जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे। पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे, तर उर्वरित इमारतीत जोशी यांचे कुटुंब राहते। दरम्यान आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला। या आगीची माहिती विटा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली। त्यानंतर तातडीने विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला। त्यापाठोपाठ कडेगाव नगरपंचायतचा अग्निशमन बंब, कुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब, उदगिरी कारखान्याचे अग्निशमन बंब, पलूस नगरपालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण 5 अग्निशमन बंब आग आटोक्यात आणण्याचा शर्थीने प्रयत्न करत होते।